नमस्कार अँड हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला भाजी बघून वाटलं असेल, अरे आपण आम्ही सारे खवई या चॅनलला तर नाही आलो. तर नाही, आज तुमची गौरी घरी बसलेली आहे. म्हणजेच मेच्या सुट्ट्या आहेत आणि सकाळचा स्वयंपाक गौरीकडे सोपवला आहे. तर म्हटलं चला आपल्या प्रेक्षकांसोबत पण आपण शेअर करूया. सर्वात प्रथम कढईत तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ते तेल गरम होऊन द्यायचं आहे. गरम झालं आहे आणि आता आपण त्याच्यात टाकूया स्वच्छ धुतलेली उभी कापलेली तोंडली. आता ती छान अशी 4 ते 5 मिनिटे परतवायची. तोंडली आता परतली आहे, ती आपण आता एका ताटात काढून घेऊया. तोंडली आता ताटात काढून झाली आहे. एका कढईत 2 ते 3 पळी तेल टाकावे. तेल गरम झालं की लगेच मोहरी टाकावी आणि मोहरी अशी तडतडून द्यावी. त्यात कांदा टाकायचा आणि तो कांदा लाल होईपर्यंत छान असा परतवायचा. कांदा लाल झाला आहे आणि आता आपण त्यात लाल तिखट टाकूया. आता धने पावडर टाकूया. आता हळद टाकूया. आता मस्त प्रकारे सगळं एकजीव करून घेऊया आणि मस्त परतवूया. 3 ते 4 मिनिट परतवून घेतलं आणि आता बघा तुम्ही किती छान असं परतवून झालेला आहे मसाला आपला. आता यामध्ये बाजूला ठेवलेली तोंडली ॲड करावी आणि लगेचच एकजीव करून घ्यावी. 5-1 मिनिटे भाजी परतवून झाली की लगेचच त्याच्यावर आपण ताट ठेवून देऊया. त्या ताटात थोडंसं पाणी टाकून द्यायचं. मधून ताट खोलून भाजी हलवून घ्यावी. आता इथे आपली भाजी मस्तपैकी झालेली आहे आणि शिजलीसुद्धा आहे. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यावे आणि भाजी मिक्स करून घ्यावी. आता आपण याच्यामध्ये ठेचलेला गूळ ॲड करतोय. आता हा ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचा किंवा नाही करायचा ही तुमची चॉईस आहे, पण केल्याने ज्याने अजून स्वाद येतो. गूळ मिक्स करून झाला की लगेच काळा मसाला आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. आता परत एकदा मस्त एकजीव करून घेऊया. आता आपण भाजीवर परत एकदा तेच ताट ठेवूया. भाजी तुम्ही ही सुकी पण बनवू शकता, पण मी ही ओली बनवते. आणि इथे माझे एडेचाळे मध्ये जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत भाजी छान अशी शिजली आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये जे ताटावर पाणी ठेवलं होतं तेच ॲड करूया. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. 5 ते 6 मिनटं अशीच आपण भाजी शिजवून घेतल्यानंतर आता त्याच्यावर आपण ताट ठेवूया आणि ताट ठेवल्यानंतर परत एकदा शिजवून घेऊया. आता दादा पण मध्येच उठला आणि त्याला चहा ठेवावा लागला. तशी तर मी खूप आळशी आहे, चहा काय मी पाणी पण कोणाला देत नाही. पण चला सुट्ट्या आहे, कामं तर करावंच लागेल आणि व्लॉग जो बनतोय त्याच्यासाठी पण दाखवावं तर लागेल. आणि आता आपली भाजी छान अशी उकळून झाली आहे आणि हा जो वास येत होता भाजीचा मस्त. आता शेवटी ॲड करायची म्हणजे ती कोथिंबीर, त्याशिवाय स्वादच नाही आहे. भाजी आता एकदम मस्त रेडी झाली आहे. आता करायच्या त्या म्हणजे चपात्या. चला मग पटकन पीठ मळून घेते आणि आपलं पीठ मळून झालं आहे. चला मग चपातीकडे वळूया. अशा प्रकारे सर्व स्वयंपाक झाला आहे. आई आज खुश होईलच. पण तुम्ही पण लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. टाटा बाय.